शरीर निरामय, विचार निरामय, परिवार निरामय। स्वयंपूर्ण उपचार। स्वयंपूर्ण उपचार म्हणजे निसर्गोपचार आणि योगशास्त्राचा संगम। स्वयंपूर्ण म्हणजे स्वयंला पूर्णत्व देण्याचा प्रवास। आता हे पूर्णत्व म्हणजे काय, तर शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक पातळीवर देखील स्वास्थ्याची भावना, आणि ती मिळवण्यासाठी हे स्वयंपूर्ण उपचार। मग हे स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी काय करावं लागतं, तर सेंटरमध्ये येऊनही आपण उपचार घेऊ शकतो, किंवा घरी बसून जर येऊ शकत नसू, जर काही त्रास असतील तर आपण ऑनलाईन देखील डॉक्टरांना भेटू शकतो। आम्ही निरामय परिवार म्हणतो। एक पूर्ण परिवार, ही टीम सगळ्यांसाठी काम करत असते 24 तास 365 दिवस। 10 डॉक्टर्स आहेत जे अथक तुमच्यासाठी काम करतात, आणि त्याचबरोबरीने अनेक उपचारक आहेत जे सतत तुम्हाला उपचार देत आहेत ह्या ऊर्जेच्या माध्यमातून। आपली सेंटर्स आहेत आत्ता ती 4 आहेत। एक आहे पुण्यामध्ये, दुसरं आहे मुंबई दादरमध्ये, तिसरं चिंचवडला आणि चौथं कोल्हापूरला। 5वी शाखा म्हणजे ऑनलाईन, जी आत्ता काळाची गरज आहे। कुठूनही तुम्ही ज्या वेळेला डॉक्टरना भेटता, प्रत्यक्ष येऊन किंवा ऑनलाईन, त्यावेळेला सर्वप्रथम काय केलं जातं, तर ते तुमचं ऊर्जा परीक्षण जे डॉक्टर करतात, आणि हे जे ऊर्जा परीक्षण आहे ते हातांच्या माध्यमातून, आमच्या ऊर्जेच्या माध्यमातूनच आम्ही करत असतो। त्यासाठी वेगळी कुठली यंत्रणा नाही, तर ह्या 5 तत्वांचं परीक्षण हे आपले डॉक्टर्स करत असतात। ते परीक्षण झाल्यानंतर कळतं की काय काय साठलंय, किती साठलंय, आणि त्यानुसार सांगितले जातात पुढचे उपचार। हे उपचार आहेत विना औषध आणि विना स्पर्श। कुठलंही औषध दिलं जात नाही, कारण ऊर्जाच वापरतो आपण, त्यासाठी औषधाची गरजच नाही। आणि विना स्पर्श, कारण हे उपचार भौतिक देहावर नाही, तर ऊर्जा देहावर, सूक्ष्म देहावर केले जातात, आणि त्याच्यासाठी या फिजिकल बॉडीला स्पर्श करण्याची गरजच नसते। त्यामुळे रुग्ण आला, प्रत्यक्ष जरी आला तरीही एका सर्टन डिस्टन्सवरनंच ट्रीटमेंट केली जाते, आणि जरी तो ऑनलाईन भेटला तरीही तिथे बसून तो हे उपचार घेऊ शकतो। उपचार जे होतात ते शरीर, ऊर्जा आणि मन या 3 स्तरांवरती। या 3 स्तरांमध्ये, या सप्तचक्रांमध्ये, शरीरामध्ये जी सप्तचक्र सांगितली आहेत योगशास्त्रांनी, त्यामध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत या पंचतत्वांच्या असंतुलनामुळे, ते घालवण्याचे हे उपचार। त्यासाठी रुग्णांनी काय करायचं असतं, तर केवळ 5 मिनिटाची शांत स्थिती किंवा ध्यानस्थ बसणं। ही 5 मिनिटं ज्या वेळेला रुग्ण शांत बसतो, त्यावेळेला त्याचं चित्त आणि त्याचं शरीर हे शांत होत असतं, आणि त्यामुळे ह्या ऊर्जेमध्ये, या प्राणमय कोशामध्ये जे काही दोष निर्माण झाले आहेत ते स्वच्छ करता येतात। जे अतिरिक्त साठलंय, जे अनावश्यक आहे, ते तत्व वातावरणामध्ये मुक्त केलं जातं, आणि जे तत्व कमी पडतंय, ही सगळी तत्व आपल्या आजूबाजूला भरून राहिलेली आहेत। प्राणशक्ती, श्वास घेण्यासाठी आपल्याला शोधावं नाही लागत, तसंच ही प्राणशक्ती या वातावरणामध्ये भरलेली आहे, शरीर सतत घेत आहे, पण कुठेतरी दोष निर्माण झाल्यामुळे ते घेऊ शकत नाहीये, काहीतरी अडसर निर्माण झालाय, काहीतरी अडकलंय। ते जसं मुक्त केलं जातं तसं तसं शरीर देखील ते घ्यायला लागतं, पण तोपर्यंत त्याला पुरवण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार केले जातात। जे तत्व खूप काळ कमी पडतंय, आणि त्यामुळे शरीरातला कुठला तरी भाग, कुठला तरी अवयव जो कमकुवत झालाय, त्याला तोपर्यंत ती ऊर्जा पुरवण्याचं काम म्हणजे स्वयंपूर्ण उपचार। आता स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी 5 मिनिटाची ध्यानस्थ अवस्था ही रुग्णांनी करायची असते, आणि त्याच वेळेला आम्ही किंवा आमचे उपचारक हे त्याच्या त्या ऊर्जा देहामध्ये काम करत असतात। 5 ते 10 मिनिटांनंतर व्यक्ती उठून त्याच्या कामाला लागू शकते। आता जेव्हा ही ऊर्जा त्याला मिळते, त्याच्या प्राणमय कोशामध्ये येते, त्याची प्रत्येक पेशी ही काम करायला लागते, कारण खूप काळ न मिळालेलं हे तत्व त्याला मिळायला लागतं।
पण त्याची रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. त्याच्यामुळे हे तत्त्व मिळाल्यानंतर काही प्रमाणात काम हे केलं जातं आणि ती ऊर्जा संपून जाते. पुन्हा उपचार घ्यायचे, पुन्हा ऊर्जा घ्यायची, पुन्हा ही स्वच्छता होते आणि मग अजून थोडं काम केलं जातं. पुन्हा उपचार सांगितले जातात. म्हणजे काय, तर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, तुमच्या आवश्यकतेप्रमाणे दिवसातनं किती वेळा ट्रीटमेंट घ्यायची हे ठरतं. त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुढच्या आठवड्या 2 आठवड्यांमध्ये बदल दिसायला लागतात. जो भाग कमकुवत असतो, दुखत असतो, काम करत नसतो, तो हळूहळू काम करायला लागतो, दुखणं कमी होतं, मनामध्ये एक उत्साह यायला लागतो, मनाची मरगळ दूर होते आणि मग आपली वाटचाल सुरू होते ती आरोग्याकडे. जसं जसं हे आरोग्य मिळत जातं तशा तशा ट्रीटमेंट्स देखील कमी होत जातात आणि मग एक दिवस असा येतो की तुम्हाला सगळ्या त्रासातून मुक्तता मिळते आणि स्वयंपूर्ण उपचार बंद होतात, ज्या वेळेला तुम्ही संपूर्ण निरोगी झालेले असता. आता प्रश्न असा पडतो की उपचार घेऊन आम्ही बरे झालो, मग पुन्हा तर नाही ना तो आजार येणार? बरेच जण हा प्रश्न विचारतात. कधीतरी आम्ही निरोगी होतो लहानपणी आणि त्यानंतर ह्या शरीराची, मनाची आम्ही झीज केली, आम्ही ते प्रचंड वापरलं, त्याचा व्यय केला आणि आज आजारापर्यंत येऊन पोहोचलो. स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला त्या निरोगी अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचवतात. त्यानंतर जर तुम्ही झीज केली नाही, जर तुम्ही व्यय केला नाही, तर तुम्ही आजारी पडणारच नाही आहात. त्यामुळे स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला मुळापासून बरे करतात आणि त्यानंतर बरं राहणं ही जबाबदारी मात्र तुमची. आज आपण निरनिराळ्या आजारांसमोर गुडघे टेकतो आणि आयुष्यभर त्यांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, कारण हा मॉडर्न सायन्सनी दिलेला संस्कार आहे. पण आपलं प्राचीन शास्त्र म्हणतं की असाध्य असं काहीच नाही, ते पूर्णपणे प्रत्येक गोष्ट ही बरी होऊ शकते आणि त्यासाठीच काम करतात स्वयंपूर्ण उपचार. जर कोणताही त्रास तुम्हाला होत असेल, कोणत्याही आजारामध्ये तुम्ही गुरफटून पडला असाल, तर स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला कोणत्याही आजारातून बरं करू शकते. आपलं प्राचीन शास्त्र समजून घेण्याचा, वापर करण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी निरोगी राहा. संपूर्ण निसर्ग या पंचतत्वांपासून बनलेला आहे. मनुष्यही याच निसर्गाचा एक भाग आहे. योगशास्त्रानुसार माणसाचं अस्तित्व 3 स्तरांमध्ये असतं: शरीर, ऊर्जा आणि मन. शरीर म्हणजे आपला भौतिक देह. ऊर्जा म्हणजे प्रत्येक व्यक्तीभोवती असलेलं ऊर्जा क्षेत्र, ज्याला ऊर्जा देह, सूक्ष्म देह किंवा आभा असं म्हटलं जातं. या ऊर्जा देहानं आपला भौतिक देह आच्छादलेला असतो. कोणताही दोष ऊर्जा देहामध्ये येतो आणि नंतर भौतिक देहामध्ये संक्रमित होतो किंवा या उलटही होतं. योगशास्त्रात सांगितलेली सप्तचक्र म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि 7वे चक्र सहस्रार चक्र हे प्राणशक्तीचं प्रवेशद्वार आहे. आपल्या शरीरातील मेरुदंड किंवा सुषुम्न नाडीवर ही चक्र स्थित आहेत. स्वयंपूर्ण उपचार पद्धती ही निसर्गोपचार आणि प्राचीन योगशास्त्रावर आधारित उपचार पद्धती आहे. ही उपचार पद्धती समजून घेण्यासाठी आधी रोग किंवा डिसीज म्हणजे काय हे समजून घेऊ. सर्व शारीरिक किंवा मानसिक रोग हे सायकोसोमॅटिक म्हणजे मनोदैहिक आहेत. थोडक्यात प्रत्येक रोगाचं मूळ रोग्याच्या मनात दडलेलं आहे, ज्याचे परिणाम
शरीरावर दिसून येतात. माणसाचं अस्तित्व हे 3 स्तरांमध्ये आहे: मन, ऊर्जा आणि शरीर. मनातील प्रत्येक विचार ऊर्जेमार्फत शरीरापर्यंत येतो आणि शरीरात घडणारी प्रत्येक घटना ऊर्जेमार्फत मनापर्यंत पोहोचते. शरीर व मनामध्ये होणारा प्रत्येक बिघाड हा या ऊर्जेमध्ये परावर्तित होतो. स्वयंपूर्ण उपचारात आजाराचं मूळ हे रुग्णाच्या मनात, शरीरात आणि ऊर्जेत शोधलं जातं. तिथली अनावश्यक ऊर्जा काढून तिथे वैश्विक ऊर्जा म्हणजे चैतन्य शक्ती दिली जाते. त्यातून तो क्रमाक्रमानं व्याधीमुक्त होतो. हा उपचारांचा मूलभूत सिद्धांत. उपचार सुरू झाल्यानंतर रुग्णाला नवचैतन्याचा, ऊर्जेचा अनुभव हा पहिल्या उपचारापासून येतो. स्वयंपूर्ण उपचार म्हणजे प्रत्येकातल्या स्वयंला पूर्णत्वाकडे नेण्याची प्रक्रिया. पूर्णत्व म्हणजे केवळ रोगमुक्ती नाही, तर निखळ आनंदाची अनुभूती. या उपचारांमुळे स्वयं व्याधी निवारण आणि स्वयं सुधारणांचा वेग वाढून व्याधीमुक्ती होते. मनाची सकारात्मकता आणि आत्मशक्ती वाढते. या उपचारांचा उद्देश केवळ रोगलक्षणं दूर करणं नसून संपूर्ण व्याधी निवारण हा आहे. यामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती प्रबळ होते. स्वयंपूर्ण उपचार कोणत्या रोगांसाठी आहेत? स्वयंपूर्ण उपचारांमुळे सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग बरे होऊ शकतात. शारीरिक व्याधी जसे की श्वसन संस्थेचे विकार, स्नायू व अस्थिसंस्थेचे विकार, मेंदू व मज्जासंस्थेचे विकार, हृदय व रक्ताभिसरणाचे विकार, पचनसंस्थेचे विकार, ग्रंथींचे विकार, मूत्रसंस्थेचे विकार, त्वचेचे विकार, प्रजनन संस्थेचे विकार, डोळे, कान व घशाचे विकार, रक्तदोष व कर्करोग, HIV, TB, तसंच मानसिक व्याधी जसे की निरुत्साह, भयगंड, न्यूनगंड, घोर निराशा, बदलती मनस्थिती, चिडचिड, अस्वस्थता, ताणतणाव, निद्रानाश, OCD, व्यसनाधीनता, फोबिया किंवा काल्पनिक भीती अशा सामान्य तसंच जुनाट, दूरधर, असाध्य रोगांवर ज्याला प्रगत वैद्यकशास्त्रात आजही उपाय नाही अशांसाठी याचा संजीवनीसारखा उपयोग होतो. सर्व प्रकारचे उपचार करून थकलेले अनेक जण निरामयमध्ये येतात आणि स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेतात. त्यांचा अनुभव उत्तम आहे. त्यांचं जीवन आधीपेक्षा चांगलं, चैतन्यमय, निरोगी आणि सकारात्मक झालं आहे. आता आपण आपल्या शरीरात असलेल्या 7 चक्र आणि 5 तत्वांची माहिती घेऊया. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र मेरुदंडाच्या तळाशी असतं. त्याचा रंग लाल आहे. हे शरीरातलं आधार चक्र असून पृथ्वी तत्वाचं कारक आहे. हे चक्र प्रत्येक पेशीला ताकद देतं. स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाजवळ आहे. याचा रंग नारंगी असून हे जलतत्वाचं कारक आहे. हे चक्र प्रत्येक पेशीला ओलावा देतं. मणिपूर चक्र. हे चक्र नाभी म्हणजेच बेंबीवर असते. याचा रंग नारिंगी पिवळा असून हे अग्नितत्वाचं कारक आहे. हे चक्र प्रत्येक पेशीला उष्णता देतं. अनाहत चक्र. अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयस्थानी आहे. याचा रंग हिरवा आहे. हे चक्र वायुतत्वाचं कारक असून प्रत्येक पेशीला हालचाल करण्यासाठी मदत करतं. विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र कंठस्थानी आहे. याचा रंग निळा आहे. हे चक्र आकाश तत्वाचं कारक आहे आणि हे चक्र प्रत्येक पेशीला निर्मितीसाठी अवकाश देतं. आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं. याचा रंग फिकट जांभळा आहे. हे चक्र मानसशक्ती आणि इच्छाशक्तीचं केंद्र आहे.
प्रत्येक पेशीस आज्ञा देण्याचं काम आज्ञाचक्र करतं. सहस्रार चक्र हे प्राणशक्तीचं प्रवेशद्वार आहे. प्रत्येक पेशीस प्राण म्हणजे जीवन देण्याचं काम सहस्रार चक्र करतं. नमस्कार, माझं नाव सुशांत सुभेदार. माझी मम्मी ट्रीटमेंट घेत होती निरामयकडे आणि तिला ॲक्च्युली खूप त्रास होत होता पहिला. बरेच महिने आम्ही बरेच डॉक्टर्स केले बट काही गुण येत नव्हता. सो आम्ही ऑनलाईनही खूप सर्च केले डॉक्टर्स की बेसिकली गॅस्ट्रो डॉक्टर्स कोण आहेत वगैरे वगैरे. आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक डॉक्टरकडे विजिट केलो. कमीत कमी नाही म्हटलं तरी 7-8 डॉक्टर्स आले असतील एकदम रिनाऊंड मुंबईतले. बट कोणाला काही त्याचा रिझल्ट कळत नव्हता की कशामुळे तिला इतका त्रास होतो आहे. सो माझा भाऊ आणि पप्पा आणि मॉम तिकडे गेले अँड त्यांनी तिथे निरामय सेंटरला दादरला त्यांनी भेट दिली आणि खूप पॉझिटिव्हली ते लोक आले अँड तिने स्टार्ट केलं. एक 3-4 महिने तिने ट्रीटमेंट घेतली त्याची आणि ती बरी झाली. आणि द बेस्ट पार्ट इज की कोणत्याही टायमाला तुम्ही फोन करा. रात्री 2 वाजताही मी तिला फोन करायला सजेस्ट केलं आहे, कारण का ते 24/7 अवेलेबल असतात. जर तिचा पोट दुखतं आहे किंवा झोपही येत नाही आहे फॉर सम रिझन काही कारणामुळे, तर तुम्ही त्यांना फोन केला तरी पण ते फोन उचलतात मध्यरात्री आणि ते तुम्हाला ट्रीटमेंट देतात. त्यामुळे आम्हाला तेच हवं होतं इधर कोणत्याही वेमधनं. पण हे समथिंग वर्क लाईक अ मॅजिक आय वूड से. कारण का घरी बसल्या कोणीतरी तुम्हाला फोनवरनं वेव्सवरनं, जरी मी माझ्या मित्रांना किंवा आउटसाईड कधी मी जातो आणि सांगतो की अशी प्रकारची ट्रीटमेंट आहे, लोक बिलीव्ह नाही करत लगेच. बट मी सजेस्ट करेन की काहीच हार्म नाही आहे. दे टेक व्हेरी नॉमिनल चार्ज. एव्हरीबडी हू इज सफरिंग, म्हणजे जे सफर करतात काही त्रासाने, त्यांचा बरं नाही होत आहे काही कारणामुळे, तर त्यांनी एकदा ट्राय करून बघावं. काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, काही हार्म नाही आहे. जर बरं वाटलं आणि वाटेलच, आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. बट तो विश्वास येईपर्यंत त्यांनी ट्राय करायला पाहिजे आणि त्यानंतर ते पुढे स्वतःच कंटिन्यू करतील असं मला वाटतं. आज कुटुंबातला हा आनंद किंवा आरोग्य मला वाटतं विरळाच होत चाललंय. हो ना. कुठलंही कुटुंब घेतलं तर शारीरिक व्याधी आहेत, नाहीतर मानसिक निराशा किंवा मानसिक त्रास आहेत. काय चाललंय हे नक्की? कसं आहे ना, जशी आपली प्रगती असं आपण म्हणतो, प्रगती होतीये, हो, त्याच्या ती प्रगती काय करते तर आपल्याला माणसापासून तोडते. पूर्वी साधारण 50-60 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होतो. ह्याचा फायदा काय होता? तर ह्याचा फायदा म्हणजे तुम्हाला मानसिक सौख्य होतं, आधार होता. कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर सोडवायला तुमच्याकडे माणूस होता, मार्गदर्शनासाठी माणूस होता, त्याच्याकडे अनुभव होता, तो तुम्ही वापरू शकत होतात. आज तसं उरलं नाही. आज न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आई पण कामाला जाते, बाबा पण कामाला जातात. 2 मुलं असतील तर घर मोठं आहे आमचं, 4 खोल्या आहेत आमच्याकडे. आई बाबा एका खोलीत, खेळण्याची खोली वेगळी, 2 मुलांची खोली वेगळी. हे ठीक आहे, बघायला आणि अनुभवायला हे चांगलं आहे, छान आहे, वाटू शकतं कदाचित. पण हेच जेव्हा 4ही जण एका खोलीत राहत असतात ना, शेअरिंग असतं. म्हणजे प्रत्येकच गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला ती सांगितली जातेच असं नाही. पण जेव्हा आईच्या किंवा वडिलांच्या लक्षात येतं की मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तेव्हा नुसता जरी मायेने पाठीवरनं हात फिरवला ना तरी त्याला आधार वाटतो. पण हा मायेचा पाठीवरचा हातच नाही आहे सध्या, कारण आई वडिलांना त्याच्याकडे बघायला वेळच नाही. स्वतःला एवढे प्रॉब्लेम आहेत, स्वतःला एवढी टेन्शन आहे. मुलं जरा खेळायला लागली म्हणतात, हे ओरडू नको, हे खेळू नको, हे ते करू नको, मला काम करू दे. दिवसभर ते काम करतायत, त्याच्यामुळे ते तिथेही ओपन होऊ शकत नाहीत, आई वडील वेळ देत नाहीत, आई वडिलांकडे ओपन होऊ शकत नाहीत. ही सगळी भावनांची कोंडी आहे ना, ही पुढे आजारांकडे जाते. हा जो संक्रमणाचा काळ होऊन गेला त्याच्यामध्ये मला जाणवतंय की ज्या वेळेला फोन येत होते आपल्या सेंटरमध्ये आणि ज्या वेळेला आपण त्यांना भेटत होतो, फोनवरनंच भेटत होतो, पण आपण जेव्हा त्यांना म्हणत होतो की काळजी करू नका, आम्ही आहोत, कधीही अर्ध्या रात्री जरी मदत लागली तरी फोन करा, आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर हा म्हणजे कितीतरी जणांनी हे बोलून दाखवलं की हा जो आधार त्यांना वाटत होता, त्यांना मनामध्ये जी भीती होती ती व्यक्त करता येत होती आणि त्याच्यामुळे होणारा त्रास ट्रीटमेंट घेऊन आणि बोलून त्यांचा लगेच बरा होत होता. कितीतरी जणांनी हेच सांगितलं ना की डॉक्टर नव्हते तेव्हा आणि तेव्हा तुम्ही होतात म्हणून आम्ही तरलो, तुमच्या जीवावर आम्ही तरलो. आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? म्हणजे खरंच ते आपल्या जीवावर होते का नव्हे? हे जे तू सांगितलं जातं
की ते सांगू शकत होते आणि आपण ऐकून घेऊ शकत होतो. न्यूक्लिअर फॅमिलीमुळे ते सांगू नाही शकत आहेत कोणाला. घरातला कर्ता पुरुष असेल तर त्यालाही त्या पॅन्डेमिकची भीती आहेच आहे, पण तो भीती एक्सप्रेस नाही करू शकत कारण घर अजून घाबरेल. मग त्यालाही एक्सप्रेस करायला जागा हवी ना कुठेतरी. तेच आत्ता आपण बोलतोय. एक्सप्रेस तुम्ही केलं नाही, ते दाबून राहिलं तर त्याचं पर्यवसन रोगात होतं. आणि एक्सप्रेस न करता दाबलं आणि तुम्ही त्याच्यावर कितीही मदत करत राहिलात, जे आत्ता आपल्या समाजाचं उदाहरण आहे की तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तरी तो दाबला जातोय, तो मग बरा होईल का? तर ऍक्च्युली तो बरा नाही होत, त्यातनं दुसरं काहीतरी उत्पन्न होतं. मग त्याच्यासाठी अजून काहीतरी औषधोपचार केले, ते दाबलं गेलं, त्यातनं तिसरं काहीतरी उत्पन्न होतं. ते रिलीज होणं गरजेचं आहे. तसंच भावना या रिलीज होणं गरजेचं आहे. त्या दाबल्या गेल्याने त्याचं पर्यवसन शारीरिक आजारांमध्ये होणारच आहे. जसं आपण सप्तचक्रांबद्दल बोलतो की योगशास्त्राने 7 चक्र सांगितले. हो. मूलाधारापासून आपण सुरुवात करतो. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. आता ह्याच्यामध्ये आपण तत्वांबद्दल बोलतो, हो. वारंवार बोलतो की मूलाधार म्हटलं की पृथ्वी तत्व आलं, स्वाधिष्ठान म्हटलं की जलतत्व आलं, मणिपूर म्हणजे अग्नी, अनाहत म्हणजे वायू, विशुद्धी म्हणजे आकाश, आणि इथे हे सगळ्यांना जोडून ठेवणारं महत्त्व आणि इथे परमतत्व. पण आता ज्या वेळेला हे आता तुम्ही म्हणताय की ती जी जबाबदारी जी व्यक्त करता येत नाही आणि ती साठवली जाते, आणि म्हणूनच मला वाटतं ती अनाहतमध्ये जी साठत जाते, आणि पुरुषांना, मेजरली पुरुषांना हृदयाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त येताना दिसतात. त्याचं कारण असं की भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषी संस्कार हा असा वेगळा विषय आहे. लहान मुलांनाही असं म्हटलं जातं, काय आडवा, काय रडतोस, मुलगी आहेस का? म्हणजे काय, तर तू तुझ्या भावना एक्सप्रेस करायच्या नाहीयेत. हा संस्कार त्याच्यावर लहानपणापासून आहे. आणि मुलीने रडलेलं चालतं, म्हणजेच काय, तिला वेंट आहे, तिच्या भावना मोकळ्या होऊ शकतात, पण ह्याच्या भावना मोकळ्या, कारण हा करताय. हा जर डगमगला तर त्याचं घर डगमगणार आहे, हा त्याच्या मागचा विचार आहे. पण हा विचार कळला नाही कोणाला, नुसतंच दाबलं गेलं, कंपॅरिझन फक्त बघितलं बास, की आमचं असं नाही, आमचं तसं. ऍक्च्युली तसं नाहीये. आपल्या शास्त्रामध्ये, पुरातन शास्त्रामध्ये स्त्रीला किंवा पुरुषाला कमी अधिक महत्व अजिबात दिलेलं नाही. ज्यांच्यासाठी जे योग्य आहे ते त्यांनी करणं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे ते घडणं अपेक्षित आहे. म्हणजेच तुमचा समाज हा उत्तम होऊ शकतो, असं प्राचीन शास्त्राला अपेक्षित आहे. पण जसं आत्ता आपण म्हणालो की ते दाबलं जातं आणि मग त्याचं पर्यवसन कुठेतरी शारीरिक व्याधींमध्ये होतं, तसंच मला वाटतं की ही डायजेशनचे प्रॉब्लेम असतात किंवा असे, म्हणजे ह्या भावनांमधनं देखील हे निर्माण होत असतात, नाही का? आपलं आयुर्वेद असं सांगतं की तुमच्या शरीरामध्ये जन्माला येणारा प्रत्येक रोग हा तुमच्या मनाशीच निगडित आहे. शरीरात जन्माला येणारा प्रत्येक रोग हा सायकोसोमॅटिकच आहे. त्याचं बीज कधीतरी आधी पेरलेलं गेलं असतं, त्याचे परिणाम तुमच्या भौतिक शरीरावरती होतात आणि ते व्याधीमध्ये रूपांतर होतं. त्याच्यावरती नीट उपाय झाला नाही तर रोगात रूपांतर होतं, त्याच्यावर नीट उपाय झाला नाही तर दुर्धर रोगामध्ये जातो. म्हणजे ह्याचं बीज आधीच कधीतरी मनामध्ये पेरलं गेलेलं असतं, त्याचे परिणाम पुढे शरीराला भोगावे लागतात. आणि हे परिणाम भोगायला लागू नयेत म्हणून आपल्या प्राचीन शास्त्रांनी एकत्र कुटुंब व्यवस्था केलेली होती. म्हणूनच आपण स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून जेव्हा तत्वांवरती काम करतो त्यावेळेला ते इमोशन्सवरती पण होतं आणि ते शरीरावरती पण होतं. आपल्याकडे असं आहे की आपण जेव्हा एकत्र कुटुंब म्हणतो तेव्हा त्या कुटुंबामध्ये आपली आई आपल्याला काय देते, आपली आई आपल्याला प्रेम देते, ओलावा देते. ह्याचा शरीरावर परिणाम कुठे होतो, तर जिथे जिथे म्हणून शरीरावरती प्रेम आणि ओलावा. आता प्रेम हा भाव कुठे आहे, अनाहत चक्रामध्ये, बरोबर, ते स्ट्रॉंग होतं. ओलावा कुठे आहे, स्वाधिष्ठानमध्ये, ते स्ट्रॉंग होतं. वडील काय देतात, तर वडील नियम शिकवतात, शिस्त शिकवतात, कडकपणा शिकवतात. त्याचा संबंध कुठे आहे, तर त्याचा संबंध मूलाधाराशी. त्याचा संबंध कुठे आहे, ते प्रेझेंट प्रॉपर व्हायला शिकवतात, भीती काढून टाकतात. कायम हात, ते सांगतात की मी पाठीशी उभा आहे, तुझ्या घाबरू नकोस. म्हणजे ते प्रेझेंट प्रॉपर व्हायला शिकवतात. त्याचा संबंध विशुद्धीशी. ही चारही चक्र तुमची व्यवस्थित झाली तर तुमचा आज्ञा व्यवस्थित असणारच आहे. त्याच्यामुळे हे प्रेम काय करतं, तर तुम्हाला चक्र आणि ऊर्जेच्या माध्यमातूनही सशक्त करतं. हेच आपल्या पूर्वजांना अपेक्षित होतं, म्हणूनच त्यांनी एकत्र कुटुंब सांगितलं होतं. आपल्या पाल्याला, आपल्या भावाला, आपल्या आईला प्रॉपर वेळ द्या. ते काय करणार आहे, तर तुम्हाला मनाने आणि शरीराने सुदृढ करणार आहे. आणि ही सुदृढता तुमच्यात आली की तुमच्या कुटुंबात येईल, तुमच्या कुटुंबात आली की तुमचा समाज सुखी आणि सुदृढ होईल. म्हणून ते शास्त्र म्हणून प्राचीन शास्त्र बघितलं जातं. म्हणून केवळ तुमचे नातेसंबंध जरी चांगले असतील, तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित कनेक्ट असाल, एकमेकांबद्दल प्रेम असेल, आदर असेल, तर त्यातून देखील आरोग्य मिळू शकतं, सहज आरोग्य मिळू शकतं. म्हणूनच पूर्वीच्या काळी जर बघितलंच तर साधारण एक 50, 100, 150 वर्षापूर्वी जर बघितलं आपण, तर आजारपणा फार नव्हती, बिलकुलच नव्हती. किरकोळ गोष्टींनी त्यांना काहीही करावं लागत नव्हतं.
पण आज आजारपणं वाढली आहेत आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहणं वाढलंय. आता हा अवलंबूनपणा काय आहे, ते लहानपणापासून न मिळालेली गोष्ट आहे. प्रेम म्हणा, माया म्हणा, आधार म्हणा, हे मिळत नाहीये त्याला आणि तो कुठेतरी शोधतो. तो औषधात शोधतो, तो मित्रमैत्रिणीत शोधतो, तो सोशल मीडियामध्ये तो शोधतो आधार कुठेतरी, पण त्याच्या कमनशिबाने त्याला मिळतच नाही. ती जागा त्याची कायमच रिकामी राहते आणि म्हणून तो मनाने दुर्बल होत जातो, तसाच शरीरानेही दुर्बल होत जातो. इथे आपला रोल काय आहे, आपण काय सांगतो, बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. निरामयमध्ये पेशंट बरा होण्याचं प्रमाण जास्त असण्याचं हे महत्वाचं कारण आहे की आपण प्रत्येकाला सांगतो की मी तुझ्या बरोबर आहे कायम, 24 तास, घाबरू नकोस, मी कायम आहे. सो हा आधार काय करतो, तर आधार उभं राहायला मदत करतो आणि एकदा तो उभा राहिला की तो सक्षम आहेच ना. आता व्यक्त होण्यासाठी व्यक्तीच नाहीये आणि मला असं वाटतं की त्या व्यक्तीच्याच जागी निरामय आहे, जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकता, जिथे तुम्हाला मदत मिळू शकते आणि तुम्ही पूर्णपणे निरोगी होऊ शकता. जसं हे साठलेलं जे असतं त्याच्यामुळे रोग निर्माण होतात, जसं तुम्ही आत्ता म्हणालात. आणि स्वयंपूर्ण काय करतं, तर ते क्लीन तर करतंच, शिवाय तुम्हाला व्यक्त होण्यासाठी वेंट पण देतं. आणि म्हणूनच तुम्ही या सगळ्यातून पूर्णपणे निरोगी होऊ शकता. ही सप्तचक्र जी आहेत हीच तर क्लीन करतो आपण. ह्या साठवलेल्या भावभावना, अडकलेले शब्द, अडकलेल्या भावना, निर्माण झालेले वेगवेगळे गैरसमज, हीच ऊर्जा जी आरोग्यासाठी गरजेची आहे किंवा रोगाला कारणीभूत आहे, खरं, ती स्वच्छ झाली की रोग राहणारच नाहीये. आणि याच सगळ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ सगळ्यांनी घ्यायला हवा आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवायला हवं. 24 तास तुमच्यासाठी आम्ही सेवेत तत्पर आहोत. आज निरामयच्या 5 शाखा आहेत, 4 प्रत्यक्ष आणि 1 ऑनलाईन. निरामयमध्ये येणारा प्रत्येक पेशंट हा आजाराने जर्जर झालेला असतो. असं का असतं? कारण आपल्यावरती लहानपणापासून काहीतरी घेतल्याशिवाय मी बरा होणार नाही हा संस्कार आहे. काहीतरी म्हणजे मग ते औषध असेल, गोळी असेल, काढा असेल, काहीतरी मला मदतीसाठी बाहेर न मिळालं तरच मी बरा होईन, असा आपल्यावर लहानपणापासूनचा संस्कार आहे. त्याच्यामुळे जेव्हा तो निरामयबद्दल ऐकतो त्याचा विश्वासच बसत नाही. यात दुसरा भाग असा आहे की तो हे जे काही करत असतो, लहान आजार जेव्हा त्याचा छोटा असतो तेव्हा त्याला बरं व्हायचं असतं, तातडीने बरं व्हायचं असतं, म्हणून तो काही उपाय करतो. त्याला थोडा वेळ बरं वाटतं, आजार परत येतो, मग आजार वाढत जातो, मग तो डॉक्टर बदलतो, पॅथी बदलतो, असं करत करत आजार खूपच वाढतो. आणि हे सुरुवातीला जेव्हा त्याला आजार बरा करायचा असतो, ही त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते, ती हळूहळू कमी होत जाते आणि मग तो आजाराला आपल्या जवळ बाळगतो किंवा तो आजाराला सरेंडर होतो. सुरुवातीला त्याची मानसिकता बरं होण्याचीच असते, पण जसा काळ सरकतो पुढे तसा हळूहळू बरं होण्याची इच्छा कमी होत 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 तो आजाराला ॲक्सेप्ट करायला शिकतो. जेव्हा तो आपल्याकडे येतो तेव्हा त्याला बरं होण्यापेक्षा त्या आजाराचंच कौतुक जास्त असतं. तो आपल्याकडे येऊन कसा मी काय काय केलं आणि बरा नाही झालो याचंच कौतुक सांगत राहतो. म्हणजेच काय, तो मनाने आजार ॲक्सेप्ट करतो. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, तर त्याला नक्की सांगावं लागतं की बाबा रे, हे करू नको, हे तू आजार ॲक्सेप्ट केलायस, तुला व्हायचंय बरं, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सो इथं ह्या क्षणापासून तुला एकच विचार करायचा आहे की हा जो काही त्रास आहे, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जो काही त्रास आहे, हा आपल्याला ताबडतोब बरा करायचा आहे. हा माझा ताबडतोब बरा झाला पाहिजे, हा एवढा एकच विचार कर. त्याच्यामुळे होईल काय, तर त्याच्यामुळे इतका काळ जो काही मी बरा होणार नाही याचा संस्कार झाला आहे, तो हळूहळू पुसला जाईल. आणि तो जसा पुसला जाईल तसं आपण जी काही मदत करतोय ते तुझं शरीर ॲक्सेप्ट करेल आणि हळूहळू बरा होशील. तो लगेच ॲक्सेप्ट झाला तर लगेच बरा होशील. आपल्यावरती हा संस्कार झाला कुठे, कधी झाला नक्की हा, तर ॲक्च्युली 350 वर्षापासून आपली मानसिकता खच्चीकरण करण्याचा संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण संपूर्ण जगात हुशार आहोत. आजही तुम्ही बघितलं तर जिथे जिथे म्हणून बुद्धीचं काम केलं जातं तिथे तिथे 80% जास्त भारतीय काम करतात. म्हणजे आपल्याकडे बुद्धी आहे का, तर भरपूर आहे. 2 प्रश्न आहेत. संपूर्ण जगात सगळ्यात हुशार देश कुठला? भारत. दुसरा प्रश्न, संपूर्ण जगात सगळ्यात निर्बुद्ध देश कुठला? त्याचं उत्तरही तेच आहे, भारत. कारण सध्या असं झालंय की ज्या काही आपल्याला सुख सोयी सुविधा मिळाल्यात, आपण त्याच्यावर अवलंबून राहायला शिकलोय. आपण आपली बुद्धी वापरेनासे झालो. त्याच्यामुळे आपण कायमचे अवलंबून आहोत आणि हे परकीयांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते जमेल त्या माध्यमातून आपल्याला अजूनही अवलंबून करतायत, आपली बुद्धी चालवू देत नाहीयेत.
अहो, सावित्रीने आपला पती यमाकडनं परत मिळवला. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले आज आपण 100% समोरच्यावरती अवलंबून होतो. आणि काय होतंय तर समोरचा त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला चालवतोय. आठवून बघा, साधारणपणे 30 ते 40 वर्षापूर्वी आपण राखुंडीनी किंवा मिठानी दात घासत होतो. तेव्हा माध्यमांनी आपल्याला सांगितलं खुरदरे पदार्थ दातों को खराब कर सकते हैं. तेव्हापासून त्या आपल्या मनावरती टूथपेस्ट थोपवत आहेत. आता सध्याच्या काळात छोट्या मुलांना राखुंडी किंवा मीठ माहीतच नाही, जेव्हा की ते 100% टूथपेस्ट वापरत आहेत. आता तीच माध्यमं आपल्याला विचारतात, तुम्हारी टूथपेस्ट में नमक है, तुम्हारी टूथपेस्ट में कोयला है. जेव्हा आपण खरंच कोयला वापरत होतो, त्याचं महत्त्व आपल्याला माहिती होतं, तेव्हा त्यांनी आपल्याला पेस्टवरती शिफ्ट केलं आणि त्यात फ्लोराईड घालून आपले दात खराब केले. आणि आता ते सांगतायत की कोयला आणि मीठ हे वापरलं तर तुमचे दात सुदृढ होतील. याचाच अर्थ असा की गेली 350 वर्ष ते आपल्या मानसिकतेचं खच्चीकरण करतायत. आणि ह्या सगळ्यातनं दिसतंय एवढंच की कितीही काहीही झालं तरी आपलं पुराणशास्त्र हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच संपूर्ण समाजाला पुराणशास्त्राकडे नेऊन निरोगी, सुदृढ आणि सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठीच निरामय.